A1 स्वप्नाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर पनीर बनवण्यासाठी मी जवळजवळ अर्धा किलो पनीर घेतले आहे। आता हे पनीर बारीक पीसेसमध्ये कट करून घेणार आहे। आता गॅसवर मी एक पॅन घेतले आहे आणि त्याच्यामध्ये मी हे पनीरचे पीसेस टाकून घेते। सोनेरी रंग येईपर्यंत 1 मिनिटभर पनीर छान परतून घ्यायचे। खूप जास्त वेळ पनीर फ्राय करायचे नाही, नाहीतर पनीर खूप कडक आणि चिवट असे होते। पनीरला आता छान सोनेरी रंग आला आहे। गॅसची फ्लेम मी बंद करते आणि एका बाउलमध्ये मी हे पनीर काढून घेणार आहे। आता पनीर फ्राय केल्यानंतर मी घेतले आहे 4 लांब लांब कापलेले कांदे। आता कांदेही आपल्याला छान लालसर रंगापर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। खूप जास्त काळा असा कांदा भाजायचा नाही। 1 मिनिटभर कांदा मी परतून घेणार आहे। आता कांदा परतून घेऊया। कांद्याला हलकासा लालसर रंग आलेला आहे। फक्त कांद्यातला ओलसर कमी झाला पाहिजे इतकाच कांदा मी फ्राय करून घेणार आहे। आता कांदा आपला छान फ्राय झाला आहे। गॅसची फ्लेम मी बंद करते आणि हा कांदा काढून घेते। यानंतर मी इथे घेतले आहेत 4 मोठे आकाराचे टोमॅटो आणि हे टोमॅटो आता मी फ्राय करून घेणार आहे। टोमॅटोमधले सुद्धा पाणी ओलसरपणा कमी होईपर्यंत टोमॅटो छान तेलात परतून घ्यायचे। एका बाजूने टोमॅटो झालेला दिसतोय। आता थोडे मी परतून घेते आणि टोमॅटोही इथे आपले आता छान फ्राय झालेले। आता याच्यामध्ये मी टाकणार आहे 3 ते 4 हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्या पण तेलात परतून घ्यायच्या आहे। आता हे छान लालसर रंगात परतून झाले। आता गॅसची फ्लेम मी बंद करते आणि हे टोमॅटो काढून घेते। आता मी इथे घेतले आहे एक मिक्सर जार। त्याच्यामध्ये हा सर्व मसाला टाकून घेणार आहे। कांदा मी यात टाकून घेतला आहे। यानंतर यात मी आपण फ्राय केलेला टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकून घेतली आहे। यानंतर मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीरच्या काड्या पण मी यात घेतल्या आहे। कोथिंबीरच्या काड्यामध्ये खूप स्वाद असतो। आता मी यात पाणी न घालता हा मसाला वाटून घेणार आहे। आता मटर पनीरसाठी मी गॅसवर ठेवली आहे कढई। त्यात टाकणार आहे काही खडे मसाले। त्यात सगळ्यात आधी मी टाकला आहे तेजपत्ता, 2 चक्री फूल, 1 हिरवी इलायची, 4-5 लवंग आणि मिरे। यानंतर मी यात टाकणार आहे जिरं। अर्धा चमचा मी यात जिरं टाकून घेणार आहे। आता हे खडे मसाले कमी गॅसवर छान खमंग असे भाजून घ्यायचे। यानंतर यात टाकायचे आहे अद्रक लसूणची पेस्ट। जवळजवळ अर्धी वाटी पनीरसाठी मी मटर पनीरमध्ये अद्रक लसूणची पेस्ट खूप छान लागते। मी भरपूर अशी अर्धी वाटी अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे। आता ही आपण तेलात छान परतून घेऊया। एक मिनिटभर अद्रक लसूणची पेस्ट तेलात छान परतून घ्यायची। यानंतर आता मी यात टाकणार आहे आपण बनवलेला मसाला। अद्रक लसूणच्या पेस्टचा खूप छान खमंग असा सुवास येतोय। आता मी यात आपण बारीक वाटून घेतलेला मसाला टाकून घेणार आहे। आता हा मसाला तेल सुटेपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा। A1 स्वप्नाज किचनच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेलला प्लीज पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। आता 10 मिनिटांसाठी मी यावर झाकण ठेवून घेते। आता जवळजवळ 15 मिनिट झाले आहे। मसाला इथे आपला छान फ्राय झाला आहे। मसाल्याला छान तेलही सुटले। आता मी यात काही पावडर मसाले टाकणार आहे। यात मी सगळ्यात आधी घालणार आहे अर्धा चमचा हळद पावडर। यानंतर मी यात टाकणार आहे 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा धना पावडर घालून घेणार आहे।
आता सर्व मसाले छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्व मसाले आता यात छान व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता मी यात घालणार आहे शाही पनीर मसाला. तुम्ही कोणताही पनीर मसाला यात टाकू शकता. मी इथे शाही पनीर मसाला घेतला आहे. शाही पनीर मसाल्याचं एक पूर्ण पाऊच मी यात टाकून घेतलं आहे. आता मसाला व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आता सर्व मसाले यात छान एकजीव झालेले आहेत. आता यात मी टाकणार आहे आपण फ्राय केलेले पनीर. आता पुन्हा सर्व व्यवस्थित एकत्र करून घेऊया. सर्व मसाल्याचा खूप छान सुगंध येतोय. आता मी यात चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. जवळजवळ 1 चमचा मी इथे मीठ टाकून घेतलं आहे. आता पुन्हा व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आता यात ग्रेव्ही बनवायसाठी आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेऊया. आता मी यात जवळजवळ अर्धा ग्लास पाणी टाकून घेते. ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी असेल, दाटसर किंवा पातळ, त्यानुसार तुम्ही यात पाणी ॲड करू शकता. मला इथं थोडी दाटसरच करी हवी आहे, यासाठी मी इथे फक्त अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. मटर पनीर बनतं आहे. अर्थातच यात मटर म्हणजे हिरवे वाटाणे यात मी टाकून घेते. खूप जास्त पाणी मी इथे टाकले नाही. मसाल्यातच वाटाणे छान फ्राय होऊन देणार आहे. आता 1 मिनिटभर मी या मसाल्यामध्ये वाटाणे फ्राय करून घेते. सर्व वाटाणे मी या ग्रेव्हीमध्ये आता व्यवस्थित एकत्र करून घेतलेत. जवळजवळ आता 1 मिनिट झालेला आहे. वाटाणे मसाल्यामध्ये छान फ्राय झालेत. आता मी यात घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर टाकून घेऊया. भरपूर अशी कोथिंबीर मी यात टाकणार आहे. आता पुन्हा छान व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आता कोथिंबीरसुद्धा मी व्यवस्थित यात परतून घेतली आहे. आता मटर पनीरमध्ये एक क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी मी इथे घेतले आहे फ्रेश क्रीम. फ्रेश क्रीम मी यात टाकून घेते. फ्रेश क्रीमची चव पनीरमध्ये खूपच छान लागते. आता भाजीला सुंदर असा लालसर रंग येण्यासाठी मी इथे अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे. आता हे ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित एकत्र करून घेऊया. फ्रेश क्रीम टाकल्यामुळे मटर पनीरची चव आणखीनच अप्रतिम होते. आता सर्व वस्तू व्यवस्थित सगळे जिन्नस यात व्यवस्थित एकत्र करून घेतले. आता मी यावर 10 मिनटं झाकून ठेवून व्यवस्थित पनीरची भाजी वाफवून घेणार आहे. आणि आता मी झाकण काढून घेतले आहे आणि खूपच छान मटर पनीर आपले तयार झालेले आहे. ग्रेव्हीचा रंगही खूप छान आला आहे. टेक्स्चरही खूप छान आला आहे. चला तर अशीच नवी रेसिपी घेऊन पुन्हा मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.